या स्पॉटला गेलो होतो वरती खाली बाईक्स लावून. जेवढ्या लांबपर्यंत आपली नजर जाईल ना तिथपर्यंत डोंगरच डोंगर आहे आणि पूर्ण ग्रीनरी. पाहिलं काय दिसतं. हा खूपच सुंदर. त्यातल्या 2 जणांची काय खटकी पडली काय माहिती. 2 बैलांची जे आमच्या मागे लागले. आम्ही जे वरतून परत आलो पण तरी बरंच वर आलोय. ती गाडी बघा किती खाली आहे. हवेचं प्रेशर खूप जास्त आहे आणि एवढीच पायवाटे चालायला. आजूबाजूला डायरेक्ट दरी आहे. एकच नंबर. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. जग खूप सुंदर आहे. आज आहे शनिवार. मी आणि शीतल निघालो आहेत निसर्गाच्या सानिध्यामध्ये. ते पण अशा एका लोकेशनवर चाललोय ते गुगल मॅपवर पण लवकर सापडत नाही. आणि मी याच्या आधी बाईक घेऊन गेलो होतो आणि आज आपण मोठी गाडी घेऊन. शीतल तिथं पहिल्यांदाच येते. जबरदस्त स्पॉट आहे. तर तुम्ही पण चला माझ्यासोबत. ते लोकेशन तुम्हाला पण खरोखर आवडेल. बऱ्याच मुंबईचे, मी जेव्हा आधी गेलो होतो ना, मुंबईच्या लोकांचे बरेच कमेंट आले होते की आम्हाला गुगल मॅपवर सापडत नाही नेमकं कुठे. तर आपण त्या स्पॉटला आज निघालो आहोत. तर जवळपास आपण कश्यपी डॅम पर्यंत आलेलो. आता आतल्या रस्त्याला आपण जेव्हा वळू, देहरगाव म्हणून एक गाव आहे, त्या रस्त्यावरून पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू आता. कारण की या रस्त्याला आपण बरेचसे शूटिंग केलेलं आहे याच्या आधी. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत करूया एन्जॉय. समोरचा असा काहीसा व्ह्यू आहे. पाऊस चालू आहे कंटिन्यू. तर चलो आपण आतल्या रस्त्याला वळालोय मस्त. आणि आजूबाजूला ब्रिजच्या आजूबाजूला एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. आपण जो मेन रस्ता आहे ना, कश्यपी ते वाघेरा हर्सूल, तो रस्ता सोडून आपण आतल्या रस्त्याला वळालेलो आहे. आणि इथूनच तो रस्ता जातो ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. बऱ्यापैकी इकडे पण खड्डे आहेत का? खड्डे बरेच. मी आले होते त्यावेळेला कसं वाटतं? नाही खड्डे नव्हते. तेव्हा बाईकवर आलो होतो ना मी. नाही, एकदा मी एकटा आलो होतो बाईकवर. नंतर मी आणि मिलिंद सर आम्ही दोघं जण बाईकवर आलो होतो. इतके खुश झाले. त्यांना तो स्पॉटच इतका आवडला. नाशिक पासून असेल एक 40-1 किलोमीटर, 40-45 धरा मित्रांनो. नाशिक पासून एवढं असेल. पण लोकेशन एक नंबर. आता इथं थोडासा घाट सेक्शन आहे. कॅमेरा मी चालूच ठेवतो कारण की इथूनच पुढचं आपल्याला बरंचसं शूटिंग करायचं आहे. मस्त मस्त व्ह्यूज पुढे आपल्याला बघायला मिळणार आहेत. शीतल या आधी कधी इथं आली नव्हती म्हणून खास आपण इकडचा प्लॅन केला. पाऊस पण सुरूच आहे. छोटासा घाट सेक्शन आहे. आम्ही ना सकाळी 6ला निघणार होतो. पण 6ला जर आलो असतो ना, इतकं फॉगी वेदर असतं या साईडला की समोरचं काहीच नाही दिसत. मग आपल्याला शूटिंग करता नसतं आलं, फक्त फॉगमध्ये फिरता आलं असतं. म्हणून मग नंतर डिसिजन चेंज केलं की आपण थोडं लेट निघू. पाऊस आणि डांबर यांचं काही पटत नाही म्हणून रस्त्याला खड्डे पडतात. बघ ना, झाडं बघ ना किती उंच उंच आहेत. हाईट बघ ना झाडांची. आजूबाजूला हिरवगार मस्त शेत. सगळीकडे हिरवळच हिरवळ. पाऊस थोडा कमी झालाय. कमी म्हणजे बंदच झालाय थोडाफार.
जंगल एरिया चालू होतो. तिथून पाहिजे तर परत वरती रिटर्न येऊ. आणि आम्ही ज्या स्पॉटला थांबलो होतो तिथं ते बैल मागे लागले होते ना. ते तिथे वर चढायचं ना. अर्धा किलोमीटर पर्यंत बैल मागे लागले होते. हा. वर अशा ठिकाणी बरं का मित्रांनो, मी आणि मिलिंद सर आलो होतो ना, आमच्या गाडीच्या मागे अर्ध्या किलोमीटर पर्यंत 2 बैल लागले होते मागे. त्याच्यामुळे सेफ साईड. आज शीतल पण आहे, म्हटलं आज आपण मोठ्या गाडीत जाऊ. त्या हिशोबाने मोठी गाडी आणली मी. धुकं बघ, धुकं काय ते ना. डोंगरांवर ढग आहे का धुकं आहे बघ ना, काय जबरदस्त. त्यांना ते दाखवते किती भारी दिसते का ते पण. त्याला झूम करावं लागेल. जबरदस्त ढग उतरलेत मस्त डोंगरांवर. या बाजूचं पण पाणी आणायला यांना भरपूर लांब जावं लागतं असं वाटतंय. इकडे बस पण फार एकदम क्वचित येत असतील. दिवसभरातून एखादी बस आली तर आली, नाही तर नाही. मित्रांनो, याला आपण ज्या प्रॉडक्टला मोबाईल आपण हँग केलेला आहे ना, फ्रंटचा कॅमेरा इकडून चालू केला तरी आपल्याला त्याचा बेनिफिट मिळतो. आणि हा समोरचा व्ह्यू घ्यायचा असेल तर हा समोरचा व्ह्यू. ज्या लोकेशनला आपल्याला पोचायचं त्याच्या थोड्या अलीकडे मी गाडी थांबवलेली आहे आणि इथून एक 360 व्ह्यू देतो तुम्हाला. जबरदस्त. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत डोंगरच डोंगर आणि ग्रीनरीच ग्रीनरी. ही आपली इकडे गाडी शीतल आतमध्येच बसलेली आहे. थोडंसं झूम करून दाखवतो मी या साईडला. बस जेवढ्या लांबपर्यंत आपली नजर जाईल ना तिथपर्यंत डोंगरच डोंगर आहे आणि पूर्ण ग्रीनरी. क्या बात आहे. सुंदर. या डोंगरावर पण बघा ना किती मस्त ढग उतरले आहेत. तर चला जाऊया आपण. ते तिकडून आलेलो आहे एकदम आतमध्ये. लांबून तो जो रस्ता दिसतोय ना, तिकडून आलो आहे आपण. तर आता चलो जाऊया पुढे. पाऊस नाही बरं. आता थोडं आपण खाली उतरलो होतो त्याच्या पुढे चाललोय. आणि बरं आहे ना, पाऊस नाही आहे. विजिबिलिटी एकदम क्लिअर. व्हिडिओ शूटिंगलाही प्रॉब्लेम येणार नाही ना आपल्याला. व्हिडिओ एकदम क्लिअर शूटिंग करता येईल. पाऊस असा चालू राहिला का मग ते नाही होत. तुझं दार लागलं नाही वाटतं लाईट चालू. मिलिंद सरांना आजही म्हणतो होता आपण चला. एकच नंबर. ते मस्त फोटोशूट चाललंय त्यांचं. तुम्ही कुठे गेले होते पण ते इथेच थांबलो होतो मी. खाली उतरायचं आहे आपल्याला. अजून खाली जायचंय. तेच म्हणते. इथून तर तुला मी दाखवतो. मी इथून इकडनं पुढे घ्या ना, ते झाडाच्या खाली तिथे घ्या ना. यांच्या समोर नको घेऊ. झाडाच्या खाली गाडी लावायला जागा आहे का? तिथून छान व्ह्यू दिसेल. मी पण उतरते इथे. मित्रांनो, आता तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवतो. एकच नंबर आहे. इथे गाडी पार्क केली आहे. इकडे शीतल आहे. मस्त आहे. झाड मोठं. त्या स्पॉटला आम्ही वर चढलो होतो. तिथून जे बैल मागे लागले होते ना आमच्या, लोक लय घाण करताय यार. लोकांना आहे ना काहीच नाही. तेव्हा इथं झूम करून दाखवते. इथं खाली उतरलो होतो. इथं वर चढलो होतो आम्ही. इथं जिथं झूम करतोय ना मी, हा जो घाट आहे ना डोंगराला वरचा मावून खाली उतरतोय, या स्पॉटला गेलो होतो वरती खाली बाईक्स लावून. तिकडं पाणी. सुंदर.
अतिशय सुंदर. आपल्याला ते तिथं खाली जायचं आहे मित्रांनो. घाट इकडं शीतल जायचं, उतरायचं का खाली. इकडून कदाचित या डोंगरावरची आहे ना आपल्याला वॉटरफॉल पडताना दिसतील. जर त्या स्पॉटला तिथं खाली गेलो ना तिथून इकडचे वॉटरफॉल दिसतील कदाचित. चला बघू, खाली जाऊया. ही आपली गाडी. जायचं का खाली? तिकडे खाली गाडी थांबवू परत खालच्या साईडला. हा जाऊ ना, चल बस. चला मित्रांनो, आता आपण आहे ना खाली जिथं मी तुम्हाला झूम करून दाखवलं ना तो डोंगर आणि त्याला वळसा मारून जाणारा रस्ता, त्या ठिकाणी जाऊ. कॅमेरा अँगल सेट करून घेऊ व्यवस्थित. आता इथून बघ किती परफेक्ट एकदम शूटिंग होईल. आपण जसं टर्न मारू ना इकडून तो जो डोंगर आहे ना तो किती मस्त दिसेल बघ. आता घाट छोटासा आहे पण जरा डेंजर बळ नाही ते एकदम. ती गाडी येते तिकडून, पाहिलं काय दिसतं. हा खूपच सुंदर. वर दोघं तिघं चढलेत वर कोणी. आपण मगाशी त्या स्पॉटला होतो. तुम्ही इकडनं चढून गेला होता ना वर? हो, इकडेच खाली गाड्या लावल्या होत्या ना तेव्हा ते दोघं जण चढतायत ना वर. त्याच वरती गुरं चरत होते. मिलिंद सरांच्या हातात आहे ना, मिलिंद सरांच्या हातात सेल्फी. तुम्ही इकडनं खाली उतरले होते का? इकडनं तर घाटातून गाडी चालवून खाली उतरून आम्ही सरळ आलो होतो, रिटर्न आलोच पण नव्हतो. मग ते गाय तुमच्या मागे लागली होती ते इथं वरती या स्पॉटला हे दोघं जण उभे आहेत ना हा, या ठिकाणी. मग तिथून तुम्ही पूर्ण खाली पळत उतरला. आलो डायरेक्ट. इथं गाड्या किक मारल्या आणि डायरेक्ट जे गाडीला किक चालू केली जे पळालो आम्ही. मिलिंद सरांची हेल्मेट राहून गेली होती. मग एक नंबर. चल 2 मिनिटं इथलं शूटिंग घेऊ मित्रांनो खाली उतरून. मित्रांनो, आपल्याला ज्या स्पॉटला यायचं होतं त्या स्पॉटला आलोय आपण. हवा खूप जास्त आहे, आवाज कदाचित माझा कमी येईल तुम्हाला. इथं शीतलनी वर चढायला सुरुवात केली. त्या स्पॉटला आहे ना मी आणि मिलिंद सर आलो होतो ना, तो जो स्पॉट आहे ना त्या स्पॉटला आमची शूटिंग चालली होती. आणि वरती त्याच्यावरती अजून आम्हाला जायचं होतं पण तिथं 7-8 बैल आणि गाई आहे ना सरत होत्या. त्यातल्या 2 जणांची काय खटकी पडली काय माहिती. 2 बैलांची जे आमच्या मागे लागले. आम्ही जे वरतून पळत आलो आणि वरतून पळत आलो ना तर खाली इकडं ह्या बाजूला गाडी लावली ना आपली. इथं आम्ही आमच्या बाईक्स पार्क केलेल्या होत्या. नशीब बाईकला चाव्या ठेवल्या होत्या आम्ही, त्याच्यामुळे ते फक्त ऑन केली, सेल्फ मारला, नीट निघालो. नाही तर त्या दिवशी खूप भिजली असली. अशा ठिकाणी थोडंसं सावधगिरीनेच आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, कारण की आपण त्यांच्या टेरिटरीत आलो आहे. त्यांना इनसिक्युअर फील झाला असेल म्हणून कदाचित त्यांनी अटॅक केला असेल आपल्यावर. तर आज वरती काही नाही आहे, तर आपण थोडं वरपर्यंत जाऊ शकतो. आपली गाडी तिकडे खाली आहे. आपण मगाशी वरती त्या स्पॉटला होतो तिथं. आणि हा एक असा काहीसा व्ह्यू आहे इथला. आपण जास्ती वर नाही जाणार आहोत, थोडंफार वर जाऊन परत खाली येऊ. शीतल मॅडमला थंडी वाजायला लागली, जॅकेट घातलं तिने. एकदम गार वार आहे, गार. हवा पण एकदम जबरदस्त आहे. हवेचा फोर्स खूप जास्त आहे, त्याच्यामुळे आवाज माझा कदाचित तुम्हाला कमी येईल, पण तुम्ही व्ह्यूज एन्जॉय करा. मी थोडं वर जाऊन तुम्हाला एक 360 व्ह्यू देतो. मग आपण या घाटातून थोडं पुढे जाऊ खालपर्यंत. खाली मोरचे आवाज पण येत होते, बरेच मोरांचे आवाज येत होते. आता इथून आहे ना एक 360 व्ह्यू देतो मी तुम्हाला. जास्त वर नाही जात आता. आपण
तरी बरंच वर आलोय. ती गाडी बघा किती खाली आहे. तेव्हा मस्त ना. या मित्रांनो कधीतरी या साईडला, मजा येईल तुम्हाला. मजा येते, मस्त वाटतंय एकदम. आपलं येण्याचं डिसिजन एकदम बरोबर होतं की या स्पॉटला आपण जाऊ. आणि शीतल इथं कधी आली नव्हती. जबरदस्त. बघा ना, ते वरपर्यंत जायला जागा आहे, पण तेवढं वर आपण जाणार नाही आहोत. इथूनच आपण खाली जाऊ. तिकडे आपली गाडी आहे. गाडी वर आलो आपण. बघा क्या बात आहे. हवेचं प्रेशर खूप जास्त आहे आणि एवढीच पायवाट आहे चालायला. आजूबाजूला डायरेक्ट दरी आहे. एवढीच पायवाट आहे चालायला. शीतलची मस्त जागा धरली. सुंदर. एक नंबर आहे. शेत बघा ना मित्रांनो खाली. हा का भारी वाटतंय बघायला. एकच नंबर. चला निघायचं का मॅडम? कसं आहे लोकेशन? हा चलो मित्रांनो, आता गाडीपर्यंत जाऊ. गाडी आपली समोर आहे. पहिले बिले यायच्या तेव्हापासून मनामध्ये भीतीच बसली होती. तेव्हा आमच्यावर जी बितली होती ती आम्हाला माहिती फक्त. सुंदर. ऊन पण पडलंय मस्त. आणि थोडं घाट उतरून आहे ना आपण खालपर्यंत जाऊया आणि खालचे व्ह्यूज एन्जॉय करूया. मोबाईल माउंट करू आपण कारमध्ये आणि मस्त थोडंफार घाटातलं शूटिंग करू. तर असा काहीसा रस्ता आहे. परत उतरावं लागेल आपल्याला खालीपर्यंत सावकाश. पाऊस असताना शीतल वरपर्यंत यायला जमलं नसतं, कारण की माती आहे ना याच्यावरून सटकायला होतंय. आजूबाजूला डायरेक्ट खोलदरी आहे. बरं झालं जॅकेट घेतलं. ती कालची शेती बघ ना किती दिसते. चलो भेटूया आता गाडीमध्ये. चला मित्रांनो, आता थोडं आहे ना आपण घाटात खालती उतरू आणि थोडं पुढेपर्यंत जाऊन आपण रिटर्न या रस्त्याने यायचं का तिकडून पुढे पेट रोडला निघायचं ते बघू. पण पेट रोडचा रस्ता एकदम खराब आहे, तर कदाचित ह्याच रस्त्याने आपण परत येऊ. आपल्याला भेटले होते दोघ जण. आता आपण खाली उतरतोय. हा जो डोंगर, या डोंगराला वळसा मारून हा पूर्ण घाट खाली आपल्याला रस्ता घेऊन जातो. आपण या डोंगराच्या वरती होतो. शीतलला लोकेशन खूप आवडलं. एकच नंबर लोकेशन आहे म्हणते ती. क्या बात आहे. थोडंसं आपण जाऊ खालपर्यंत आणि मग लगेच कदाचित वर येऊ आपण, कारण की तो पेट रोड आहे ना शीतल, खूप लांबून आहे रस्ता आणि खूप अडचणीचा आहे. आणि ते पेट रोडला गेल्यानंतर पण तिकडे पेट रोडला सगळी कामं चालू आहेत. आलो त्या रस्त्याने जरा निसर्गाचा आनंद तरी घेता येईल. परत हायवेवर निघून काय उपयोग नाही त्या गर्दीमध्ये. त्याच्यापेक्षा आलो त्या रस्त्यावर जाऊ आणि कशिप डॅमवर थांबू आपण थोड्या वेळ.
कश्यपी डॅमला आपण तिथं थांबू पाहिजे तर. तिथला व्हिडिओ एक सेपरेट बनवू पाहिजे तर छोटासा. या व्हिडिओला आपण सेपरेट ठेवू. कसं वाटलं तुला स्पॉट तो? एक नंबर. हा? मस्त एकदम पाऊस असता तर अजून मजा आली असती. भारी. बापरे, बापरे, बापरे. आपण निघताना ऊन पडलं. हा ना, निघायचं ऊन आता एकदम कडक ऊन पडलंय. नाशिकहून निघालं तेव्हा पाऊस चालू होता. त्याला डोंगरपाडा नावाने ओळखला जातो हा भाग पूर्ण. काहीच गर्दी नसते. बऱ्याचशा लोकांना माहीतच नाही हे ठिकाण. त्याच्यामुळे लोकांना जर माहिती असतं ना, मग लोक सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवार जसं आपण आंबोली घाटात गेलो होतो बघ, किती गर्दी होती तिथे. इथं काही गर्दी होती का? काही जास्त लोकांना माहिती नाही आहे आणि गुगल मॅपवर पण लवकर सापडत नाही ते. आता हे दोघं बघ ना, गुजरातचे इथं दोघं जण फिरायला आले होते. त्यांना कोणतरी सांगितलं, त्याच्यामुळे ते पाथर्डी फाट्यावरून इथे आले होते फिरायला. आपण जे वरतून खालची शेती वगैरे झूम केली होती ना मित्रांनो, आपण त्या घाटातून खाली उतरलेलो आहे. थोडे पुढेपर्यंत जाऊ आणि रिटर्न येऊ. कारण की पुढचा रस्ता असा कुठे बोर्ड वगैरे काही लिहिलेले नाहीये की हा रस्ता इकडे जातो, हा रस्ता इकडे जातो. आणि विचारायला लवकर कोणी गाड्या पण दिसत नाही. लोकल लोक मागच्या वेळेस तेच हाल झाले होते. आता हा बाबा एकटा बसलेला, याला जर पुढचा रस्ता विचारला, इतर रस्त्यात मस्त रस्ता अडवून बसलेला आहे. किंवा हे दोन रस्ते आहेत. आता आम्ही या रस्त्याने गेलो होतो बरं का शीतल. आता इथून आपण गाडी वळून घेऊ, चालेल ना? हो हो. रिटर्न जाऊ आपण. काय जास्त इकडं फिरण्यात काही पॉईंट नाही आहे. आता हा रस्ता खालचा तुम्हाला माहितीच आहे ना, इकडनं गावागावातून जातो. इकडनं खालचा तो माहिती आहे, पण पुढे जाऊन विचारत जावं लागेल. ते पण कसं आहे, अंदाजपंच आम्ही त्या दिवशी ते दोन पोरं भेटले त्याला केली म्हणून, नाही तर मग गडबडच झाली असती. खूपच लांब होता तो रस्ता. नाही, करंजळी गावापासून शीतल अजून तो घाट बर का, तो घाट एवढा बोगस आहे, इतका घाणेरडे खड्डे आहेत त्या घाटला की तिथं नकोच बुवा, असं वाटतं नकोच जायला. रोज आम्ही एवढं वैतागलो होतो त्या खड्ड्यांना. ते नाही का आपण सुरतला जाताना मातीचा रस्ता होता बघ, तो सगळ्या घाटामधला तसा घाट होता. चला मित्रांनो, आता परत वर आपण घाट चढायला सुरुवात केली. खालपर्यंत आलो होतो. गाई म्हशी बैल हे दिवसभर चारायला सोडून देतात आणि मग संध्याकाळी रिटर्न घेऊन जातात त्यांना. मग ते इकडं वर चढ खाली चढ, ते बैलांजवळ कोणीच नव्हतं त्या दिवशी. लोकेशन आहे एकदम मनाला शांती देणारं लोकेशन आहे. असं वाटतं तासन तास बसून राहावं अशा जागेवर, आहे ना? तुम्ही
बघायला पण छान वाटत होतं. डोंगर किती छान दिसतात ना, हिरवे मग आता हिरवे. पाणी पाऊस नसल्यामुळे दगड ओलेत, त्यामुळे वॉटरफॉल दिसत नाहीयेत. बघा असे बैल. बैलजोडी होती. All I want, me and you. Been so long, been so long. Why you keeping me waiting? All I want, me and you. Been so long. Been so long. Why you keeping me waiting? Lose trust me, trust me. Lose trust me, trust. मित्रांनो, हा डोंगरपाड्याचा लोकेशनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. बाय. चलो बाय. आता या सुंदर अशा लोकेशनवरून आपण कश्यपी डॅमचा एक सेपरेट व्हिडिओ ठेवतो, म्हणजे व्हिडिओ मोठे नाही होणार.